करायचं आता खेळाचे नियम आधी समजून सांगते. खेळाचे नियम मी आधी समजून सांगते. पहिला आपला राऊंड या ठिकाणी होणार आहे. यामध्ये मी आपल्या कल्पना चावला गट, आपण जरा कल्पना चावला गट या गटाचं हार्दिक स्वागत. टाळ्या वाजवून ती बाई गट, हा टाळ्या वाजवायच्या, नमस्कार करायचं सगळ्यांना, बरोबर टाळ्या वाजवा. व्हेरी गुड, घ्या लवकर, हा ते इकडे चला बसा. चला पहिला प्रश्न आहे आणि सगळ्यांनी लक्ष द्यायचे. प्रश्न पुन्हा पुन्हा आपल्याला हेच येणार आहे लक्षामध्ये. जिजामाता जयंती कधी साजरी करतात? एकमेकांमध्ये चर्चा करून उत्तर सांगायचं आहे. जिजामाता जयंती कधी साजरी केली जाते? टाइमअप झालेला आहे. प्रश्न पुढच्या गटाकडे जातोय. येते उत्तर? येते का, हो की नाही? तुम्ही पण उत्तर चुकलेलं आहे. आता आपण हा प्रश्न ऑडियन्सला देणार आहोत, तर हात वर करायचा आहे. पुन्हा प्रश्न विचारते, जिजामाता जयंती कधी साजरी केली जाते? ससा किशोरी, व्हेरी गुड. 12 जानेवारी हा दिवस आपण जिजामाता जयंती म्हणून साजरा करत असतो. त्याच दिवशी आपण राष्ट्रीय युवा दिन असतो. त्या दिवशी स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती आपण साजरा करतो. आणि लक्षामध्ये, अंदमान निकोबारची राजधानी कोणती? अंदमान निकोबार, बरोबर आहे. अंदमान निकोबारची राजधानी कोणती? सांग. व्हेरी गुड, शाबास. व्हेरी गुड. अंदमान निकोबारची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान निकोबार, त्याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. व्हेरी गुड, शाबास. चला पुढचा गट. दुसऱ्या गटासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी खातं उघडलेलं आहे आणि पहिलं गुणदान त्यांच्या गटाला झालेला आहे. चला पुढचा गट. सोपा प्रश्न आहे, मेघालयची राजधानी कोणती? व्हेरी गुड, शिलाँग. मेघालयची राजधानी आहे शिलाँग. गुड. चला पुढचा गट. विचार करा, भारतीय असंतोषाचे जनक. खालच्या मुलांनी सुद्धा विचार करायचा आहे. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर चुकलेलं आहे. भारतीय असंतोषाचे जनक, उत्तर चुकलेलं आहे. सावित्रीबाई फुले गटाला बोनस गुण मिळालेला आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. व्हेरी गुड समीक्षा, छान. लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक आहेत. चला पुढचा गट. बोनस गुण मिळाले आणि त्यांचे प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. एकदम सोपा प्रश्न आलेला आहे राणी लक्ष्मीबाई गटाला. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. व्हेरी गुड. यशराणीबाई गटाने या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर अचूक दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपला हा राऊंड या ठिकाणी समाप्त. या सर्व गटांचं अभिनंदन करायचं. व्हेरी गुड. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आता दुसरा राऊंड या ठिकाणी सुरू होतोय. सोपा प्रश्न आलेला आहे कल्पना चावला गटाला. आंध्र प्रदेशाची राजधानी कोणती? हा प्रश्न कल्पना चावला गटासाठी आहे. बोलायचं नाहीये. ज्याला येते त्यांनी उत्तर म्हणजे मनामध्ये ठेवायचंय, बोलायचं नाही. आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी कोणती? हा प्रश्न आहे कल्पना चावला गट यासाठी. बरोबर आहे. व्हेरी गुड. आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे अमरावती. व्हेरी गुड. टाळ्यांच्या गजरामध्ये या कल्पना चावला गटाचं अभिनंदन करायचं आहे. व्हेरी गुड. कल्पना चावला गटाने आपलं खातं उघडलेलं आहे. 2 गुण त्यांना मिळाले. चला आता चला कोणासाठी आहे हा प्रश्न? जिजामाता गटासाठी हा प्रश्न आहे. देवी रोगावर लस कोणी शोधून काढली? देवी या रोगावर कोणी लस शोधून काढलेली आहे? देवी हा रोग मागच्या वर्षी मला वाटतं एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावर लस शोधून काढलेली आहे. एकदम बरोबर उत्तर सांगितलेलं आहे त्यांनी. व्हेरी गुड, शाबास. एडवर्ड जेन्नर हे या रोगी देवी या रोगावर त्यांनी लस शोधून काढलेली आहे. चला सावित्रीबाई. चला, दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? त्यासाठी प्रश्न आहे. सांग. नाही, सापेक्ष घनता. दूध नाही मोजायचं, त्याची घनता मोजायची. दूध मोजायचं म्हणल्यावर लिटर लागेल, पण घनता मोजायची. कोणाला येते का हे प्रश्नाचं उत्तर ठेवायचं आहे? लॅक्टोमीटर. चला आताच सांगितलेलं आहे, पण चला किती लक्षात राहते. कुणासाठी हा प्रश्न? अहिल्याबाई गटासाठी आहे. भारताच्या 2 महाकाव्यांची नावं सांगा.
2 महाकाव्य आता सांगितले मी एवढे. हा हा बरोबर आहे बरोबर आहे. सांगा सांगा बरोबर आहे सांगा. रामायण आणि महाभारत. व्हेरी गुड. 2 महाकाव्य रामायण आणि महाभारत. व्हेरी गुड. बरोबर प्रश्नाचं उत्तर दिले. प्रश्न राणी लक्ष्मीबाई गटासाठी आहे. जगातील सर्वात उंच पर्वताचं नाव सांगायचंय. सर्वात उंच पर्वत. पर्वत हा शिखर नाही पर्वत. हिमालय पर्वत. बरोबर. जगातील सर्वात उंच पर्वत आहे हिमालय. व्हेरी. आजोबांचं नाव काय? आजोबा. आजोबा पप्पांचे पप्पा. तू कितीला आहे? मी प्रश्न कितीला विचारला? चौथीला. चौथीला का? नाही. शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय? बरोबर मालोजी राजे भोसले. व्हेरी गुड. शाबास. काय आलं याच्यासाठी? धनकरी सरच्या गटाला मार्क द्या. समोर होते प्रेक्षक. तुमची बारी आता. कोणता गट हात वर करतोय? शिक्षामंत्री कोण? भारताचे. उत्तर चुकलेलं आहे. आता हे बोलायचं नाही बोलायचं नाही. मान्यश्री दादाजी भुसे. उत्तर चुकलेलं आहे. कोणाला येतंय का? काउंटडाऊन स्टार्ट. कोणताही गट हात वर करा. मान्य श्री धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधान. द्यायचं का गुण? ओके. जिजामाता गटाने या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. 2 गुण मिळालेले आहेत. व्हेरी गुड. आता भारी पुन्हा जिजामाता गटाची प्रश्न विचारायची. बाकीचे सगळे रेडी? ओके. चला पटकन फास्ट मध्ये प्रश्न विचारा. तयारी झाली नाही का? चला. लडाखची राजधानी काय? लडाखची राजधानी कोणती? त्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का? चला याशिवाय. लेह. लेह. बरोबर. व्हेरी गुड. लडाखची राजधानी लेह. व्हेरी गुड. राणी लक्ष्मीबाई गट परत तयार झाले पाहिजे. चला सावित्रीबाई गट तयारी ठेवा. प्रश्न विचारायची. क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणतं? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं? हात कोणी वर केला? जिजामाता गट या. कोण उत्तर सांगते? व्हेरी गुड. तया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं? व्हेरी गुड. राजस्थान. व्हेरी गुड. चला. प्लुटो हा काय आहे? प्लुटो हा काय आहे? हा, चला. कोणी केला हात वर? उपग्रह. बटुग्रह. व्हेरी गुड. शाबास. व्हेरी गुड. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. राणी लक्ष्मीबाई गटाने उत्तर दिलेलं आहे. आता पुन्हा प्रश्न विचारणार आहे राणी लक्ष्मीबाई. रत्न पुरस्कार कोणाला मिळाला? 15वा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? त्याचा अभ्यासाने त्यांनी विचारलं. तुमचा आहे का? 15वा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर आहे का? उत्तर नाहीये. चला स्टार्ट. सेवा. येतंय का? आठवतं येतंय का? सचिन तेंडुलकर. त्यांना भारतरत्न पुरस्कार आहे परंतु 15वा नाहीये. चला. एपीजे अब्दुल कलाम. चला. इंदिरा गांधी. कार हा आपल्या इंदिरा गांधीजींना मिळालेला आहे. एकदम भारी प्रश्न विचारला. एकदम छान. व्हेरी गुड. यशराज भारी प्रश्न विचारला. असे अवघड प्रश्न विचारायचे म्हणजे त्याच्यावरून तुम्ही काय अभ्यास करता हे आम्हाला कळतं. व्हेरी. एक मिनिट. 2 चिठ्ठ्या काढायच्या. 2 चिठ्ठ्या काढायच्या. हा. चला तर मग. आता या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाईल सर यांना. बरं का पंडित सर? एका गटाला 2 प्रश्न आहेत. फास्ट मध्ये उत्तर द्यायचं आहे. सध्याचे इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? नाही. विक्रम साराभाई. हे उत्तर चुकीचं आहे. ते म्हणजे झाले तेव्हा होते. चला ठीक आहे. उत्तर चुकले. लहान दिवस कधी असतो? हा ना झालेला आहे परंतु येतो का पाहू द्या. सर्वात लहान दिवस फास्ट सांग की तू मोठ्याने सांग. व्हेरी गुड. 22 डिसेंबर हा दिवस असतो. एका प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. मी तुम्हाला सांग. कोण सांगते उत्तर? जिजामाता गट. येतंय का? सध्याचे इस्रोचे अध्यक्ष कोण आहे? एकदम म्हणजे तुम्ही काय बोलताय? आताची गाडी लवकर. आपल्या गटासाठी पहिला प्रश्न आहे. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव सांगा. व्हेरी गुड. तुकाराम बोलले आंबिले या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. काय वाजवायच्या? बरोबर आहे का उत्तर? जिजामाता गटासाठी पुन्हा मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? व्हेरी गुड. शाबास. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान 37 अंश असते. अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. 4 गुण मिळालेले आहे जिजामाता गट. व्हेरी
त्यामुळे तो बाद केला आपण. अजून एक काढ बघा दुसरी आपण भारतरत्न पुरस्काराकडे येणार आहोत. भारतरत्न पुरस्कार प्रथम कोणाला मिळाला? नाही, सावित्रीबाई गटाला प्रश्न आहे हा. तुम्हाला येत असेल तर शांत बसायचं आहे. सांग. व्हेरी गुड. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. अजून सांगते, भारतरत्न पुरस्कार हा प्रथमतः 3 लोकांना मिळाला. तुम्हाला कदाचित ते ऑप्शन मध्ये पण एखादा भाग करायला होती, त्यामुळे नाव व्यवस्थित आहे का? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, हो की नाही? आपण हे माहिती. अजून चक्रवर्ती राजगोपालचारी, कुणाला? आणि डॉक्टर सी.व्ही. रमण यांना. तिघांना 1954 साली हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. कदाचित ऑप्शन मध्ये 4 नावं टाकतील, 3 ओळखीचे असतील, 1 भाग करायचा असेल, त्यावेळी सुद्धा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर सी.व्ही. रमण आणि चक्रवर्ती राजगोपालचारी. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता? बरोबर आहे, सांगा. हा, चिमणी. वा वा वा, पहिलं उत्तर येतं चिमण्या. किती सोपा प्रश्न आहे. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता? चिमणी. शांत 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 बसा, शांत बसा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय वगैरे उत्तर चुकलेलं आहे. तुम्हाला येतंय का? हा प्रश्न पुढे जातोय. येतंय कुणाला हा प्रश्न? आता आपण हा या कोणच कुणासाठी? एकदम सोपा प्रश्न उत्तर. प्रश्न सोपा. हमिंग बर्ड कोणता आहे? हमिंग बर्ड. देशात झाली. बुद्धिबळ हा खेळ कोणता देश प्रथम खेळला? बुद्धिबळ या खेळाची सुरुवात भारतामधून झालेली आहे. बुद्धिबळ. महाराष्ट्राचा पर्यावरण मंत्री कोण आहे? महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री. तुम्हाला मंत्रिमंडळाने पाठ करायला लावलं होतं. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री. महाराष्ट्राचा पर्यावरण मंत्री आहे किती केंद्रशासित प्रदेश आहे? 8. किती आहे? 8 केंद्रशासित प्रदेश आहे. अध्यक्ष कोण होते? घटना मसुदा समिती. व्हेरी गुड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते घटना. चला, बाकीचे पण रेडी राहायचं, बोलायचं नाही. हा राऊंड सुरू होतोय. 5 प्रश्न फटाफट उत्तर सांगायचे. किती प्रश्नाची उत्तरं दिली मी चूक बरोबर पटकन सांगणार आहे आणि तुम्ही मोजायचे किती प्रश्न बरोबर दिले. चांद्रयान 2 मोहीम कधी सुरू झाली होती? 2000 काय? चुकलेलं आहे उत्तर. चला, पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 1 मे. व्हेरी गुड. किती प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं? विमानाचा शोध कोणी लावला? व्हेरी गुड. किती प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं? पुढचा प्रश्न आहे. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. चुकलेलं आहे उत्तर. किती प्रश्न विचारले यांना? 4 विचारले, त्यापैकी किती प्रश्नाचं उत्तर दिलं? 2. आता पुढचा प्रश्न विचारते. हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? हिंदी दिवस. हा, चुकलेला आहे. उत्तर येत नाहीये यांना. ठीक आहे. यापैकी 5 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर दिलं? 20 गुण मिळाले. या गटासाठी जोरात टाळ्या. बसायचं आहे खाली. 20 गुण मिळालेले आहेत. हा प्रश्न 10 मार्काला होता. आपण विचारलेले प्रश्न होते. पहा, हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? कुणाला येतोय का? 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला. चांद्रयान 2 कधी लॉन्च झालं? 22 जुलै 2019. 2019 ला हा लॉन्च झालेला आहे. चला, अशा पद्धतीने हा राऊंड या ठिकाणी. हा, पुढचा बरोबर उत्तर दिलेलं आहे. सायकलीचा शोध कोणी लावला? मॅकमिलन आहे ना सायकलचा शोध. महाराष्ट्राचे शालेय मंत्री कोण? शालेय शिक्षण मंत्री. 3 प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. नोबेल पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो? कोणाच्या नावाने दिला जातो म्हणजे कुणाच्या नावाच्या प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो? हा, नोबेल पुरस्कार. अर्धे नाव घ्यायचं का चालेल? नाव सांगायचं त्यांचं. 8 नाव आले, नाव सांगायचंय.
चला ओके, हा बाद झाला प्रश्न. किती प्रश्न झाले यांचे? 3. नाही ना, 4 प्रश्न झाले, त्यापैकी 3 प्रश्नाचं उत्तर यांनी दिलेलं आहे. तुमचा प्रश्न आहे, संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? उत्तर चुकलेलं आहे. 5 पैकी 3 प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. जोरात टाळा. आता आपलं उत्तर जाईल. 1 वर्ष 7 महिने उत्तर चुकलेलं आहे. 11 महिने 11 दिवस. व्हेरी गुड. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढे वर्ष एवढा काळ आपल्याला संविधान लिहिण्यासाठी लागलेला आहे. चला पुढचा गट, सावित्रीबाई गट.